नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की आजच्या व्हिडिओतून आपल्याला खूप अशी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच विनंती करतोय की ही पीक पाहणी करण्यासाठी शेवटचे 3 दिवस उरले। शासनाने जी निर्धारित करून दिलेली वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण आपली पीक पाहणी करून घेण्यात यावी आणि ह्या पीक पाहणी केली तरच आपल्याला पुढील जे शासनाकडून मिळणारे लाभ आहे ते लाभ मिळतील। या पीक पाहणी जर आपण केली नाही तर शासनाकडून मिळणाऱ्या लाभासाठी आपल्याला वंचित राहावं लागेल आणि यामुळेच आपण वेळेत राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये आपण आपली पीक पाहणी करून घ्यावी। पीक पाहणी करण्यासाठी शासनाने जे निर्धारित करून दिलेलं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वेळेच्या आत शेवटच्या दिवसाची वाट न पाहता काय होतं की शेवटच्या दिवशी आपण ज्यावेळेस पीक पाहणी करायला जातो किंवा कोणतंही ऑनलाईनचं काम करायला जातो त्या दिवशी आपल्या पीक पाहणी किंवा ऑनलाईनचं काम करते वेळेस ऑनलाईनचं प्रॉब्लेम येतात, टेक्निकल इश्यू येतात आणि हे टेक्निकल इश्यूमुळे काय होतं आपलं ऑनलाईनचं काम निर्धारित वेळेत कंप्लीट होत नाही। मग आपण वाट बघतोय शासनाकडे की शासनाने आपल्याला वेळ वाढवून द्यावी किंवा शेवटचे 2-4 दिवस तरी वाढवू द्यावे, याची आपल्याला वेळच पडू नये। त्यासाठीच आपण काय करायचं आहे की आपल्याला जे शासनाने निर्धारित करून दिलेली वेळ आहे कालावधी त्याच दिनांकापर्यंत आपण आपली पीक पाहणी करून घ्यायची। या पीक पाहणीच्या माध्यमातून आपण आपलं जे शेतामध्ये जे पेरलेलं पीक आहे, जसं की माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता गहू आहे, इकडल्या साईडला हरभरा आहे आणि या साईडला सुद्धा गहू दिसतोय। आपण काय करायचं आहे आपल्या गटामध्ये जाऊन आपल्या GPS त्या ॲप्लिकेशनच्या कॅमेऱ्यामध्ये जाऊन जे फोटो काढायचा आहे आणि जे काही तिथं सबब निवडायला सांगितलेलं सबब निवडून आपण आपल्या शेताच्या गट नंबरनुसार पीक पाहणी करून घ्यायची। या पीक पाहणीच्या माध्यमातून आपण आपल्या सातबाऱ्यावर नोंदी येतात की नाही येतात याची पण आपण चौकशी करायची आणि सांगायचं एकच की फक्त वेळेच्या आत पीक पाहणी करून घ्या, म्हणजे समोरील महाराष्ट्र शासनाकडून जे काही आपल्याला लाभ मिळणार आहेत, जसं की एखादी गारपीट झाली किंवा काही नैसर्गिक आपत्ती आली त्यानुसार शासन जे आपल्याला काही निधी देतील, जर आपण पीक पाहणी केलीच नाही किंवा आपला विमा काढलेला आपण शेतीचा पिकाचा विमा काढलेला आहे, पिकाचा विमा जर आपण भेटायचा असेल त्या शासनाने पीक पाहणी करणे हे खूप महत्त्वाची सांगितलेली आहे। तर एकच विनंती, कळकळीची विनंती सांगतो शेतकरी बंधूंनो की आपण आपली पीक पाहणी निर्धारित वेळेतच करून घ्यावी। धन्यवाद।